बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की आपल्यावरती खूप लोड आलाय, खूप सिच्युएशन्स मॅनेज करायला लागतात. बट कॅन आय टेल यू, यू आर नॉट न्यू. तुम्ही एकटे नाही आहात. जो काही प्रॉब्लेम मधून तुम्ही चाललेले आहात, जे काही प्रॉब्लेम्स फायनान्शियली असू दे, रिलेशनशिप्स थ्रू असू दे, अकॅडमिक्स, करिअर, इन फॅमिली, कुठली पण गोष्ट, तुम्ही ज्या प्रॉब्लेम मधून चालले ना, तो प्रॉब्लेम नवीन नाही. जगामध्ये असे भरपूर लोक आहेत जे त्या प्रॉब्लेमला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघतात. तिथं तुम्ही प्रॉब्लेमला बघून डिप्रेस्ड होताय, जगात असे काही लोक आहेत जे ते प्रॉब्लेमला बघून चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करतायत. पर्स्पेक्टिव्ह. इस्रायल लोकांमध्ये जोशुआ आणि कॅलेब हे दोन असे जण होते जे त्या राक्षसांना बघून म्हटले की आपण यांना जाऊन इझिली हरू शकतो, आणि बाकीचे लोक म्हणत होते आम्ही यांच्यासमोर नागतोड्यासारखे. सेम सिच्युएशन तुम्हाला वाटू शकते की ही खूप मोठी आहे माझ्यासमोर, पण तुमच्याच जागेवरती दुसरा येऊन म्हणेल की अरे व्हेरी इझिली मी करू शकतो. दोनदा एलायजानी प्रार्थना केली की मी एकटाच राहिलोय. त्याला वाटत होतं की तो एकटाच आहे सगळं करायला, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आता त्याच्या खांद्यावरती आहेत. त्याचं बर्डन इतकं हेवी झालं की त्याला वाटतं मी एकटा आता काय करू, मी अजून जर थोडे दिवस राहिलो तर ते लोक मलाही मारून टाकतील, तेव्हा तू मला घेऊन जा. परमेश्वर म्हणत आहे 7,000 असे लोक आहेत जे अजूनही त्या बाल दैवतासमोर त्यांनी गुडघे टिकले नाहीत. पर्स्पेक्टिव्ह. कोणतं डोंगर आहे आज तुमच्या समोर जे तुम्हाला वाटतंय की तुम्ही एकटेच त्याला फेस करताय?